कोल्हापूर म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सागर जाधव हे आठवतं. त्यानंतर तो 5 वर्षाचा कालावधी अतिशय चांगला गेला माझा. कुठलीही समस्या होती, पाण्याचा प्रश्न कधी आम्ही ऐरणीवर येऊ दिला नाही, तरी कुणाचा कागद आजपर्यंत मी तटवला नाही. आणि मग सागर जाधव शिवसेना देणार हे त्यांना काहीच सगळं सत्तय का काय अशी एक भीती मनात होती. मी भावना आत्महत्या केली. साहेब म्हणते सागर जाधव तू शिवसेने काहीच म्हणते, हार मानायची नाही म्हणते. तू परवा दिवशी सकाळी 11 वाजता बरोबर ठाण्यात ये म्हणते. हे शिवसैनिकाबद्दलची तळमळ होती. नाही म्हटलं मला माफ करा म्हटलं. मी एवढं फार सत्कार करायचो की एवढं मोठं काय केलं नाही. जिथं अन्याय होईल, जिथं चुकीचं घडेल, तिथं आपण 100% आवाज फिरतोय. माझ्या सोबत आहे म्हणून 3 एकर जमीन अशीच घेऊन टाकते. एकनाथजी शिंदे साहेब ही व्यक्ती नसून हा माणसातला देव आहे. जे माझ्या बाबतीत झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये ही एक माझी त्यामागची तळमळ होती. जाधवला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यायची, कारण तो माणूस आमची कामाचा माणूस आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मैंने उसको जब जब देखा लोहा देखा, लोहा जैसे तपते देखा, गलते देखा, ढलते देखा, मैंने उसको गोली जैसे चलते देखा. हिंदीतले प्रसिद्ध कवी केदारनाथ अग्रवाल यांच्या या लाईन्स आहेत. या लाईन्समधून माणसाच्या विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडतं, माणसाच्या लढवबाण्याचं दर्शन घडतं. माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी आव्हानं नाहीत असं कधीच होत नाही, परंतु ज्या प्रकारे माणूस अडचणींशी आव्हानांशी सामना करतो त्या प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. त्याचा संघर्ष हा समाजाशी असतो, व्यक्तींशी असतो, राजकीय नेतृत्वांशी असतो, बिझनेसमॅनशी असतो. सर्व प्रकारे तो लढा सुरू असतो, संघर्ष सुरू असतो. परंतु त्या सगळ्यातून जेव्हा माणूस स्वतःचे आणि इतरांचे डोळे पुसण्यासाठी सक्षम करतो आपल्या हातांना, तेव्हा तो माणूस इतरांहून वेगळा दिसतो. राजकारणामध्ये सुद्धा अशी बरीच माणसं आहेत ज्यांचा चेहरा हा सामान्यांचा असतो, ज्यांच्या हातातली बळकटी ते सामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी वापरतात. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी मी आलोय. तुमच्या लक्षात आलं असेल, मी राहुल सडोलीकर डिजिटल कोल्हापूरमध्ये समाजभान या मालिकेमध्ये एका राजकीय व्यक्तिमत्वाला भेटतोय. खरं तर त्यांना राजकीय व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा सामाजिक व्यक्तिमत्व म्हणणं जास्त उचित ठरेल, कारण जेव्हा मी त्यांची माहिती घेतली तेव्हा त्यांच्या कामाचीच चर्चा जास्त झाली. आणि हे काम तेव्हा होतं जेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते म्हणून काम करतात. शिवसेनेचं कुठलंही पद त्यांच्याकडे नाही, पण तरीसुद्धा लोकांच्या आरोग्य योजनेच्या संदर्भातली कामं लोक त्यांच्याकडे घेऊन जातात आणि ती कामं सक्षमपणे पूर्ण होतात असं लोकांचं मत आहे. मी निगवे खालसा जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार सागर जाधव यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणार आहे. त्यांच्या राजकीय अपेक्षा, राजकीय आकांक्षा नेमक्या काय आहेत, लोकांप्रती त्यांची जाणीव नेमकी काय आहे याचा शोध मी घेणार आहे. मी जातोय, मी त्यांना भेटतोय. तुम्ही या माझ्याबरोबर. जाधव साहेब नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपली वाटच बघत होतो. अच्छा, ओके 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 ओके. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सागर जाधव यांना भेटायला आलोय, त्यांच्याशी गप्पा मारायला आलोय. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अत्यंत निकटवर्तीय व्यक्तिमत्व त्यांना समजलं जातं. त्यांच्या घरातलेच ते आहेत असे काही लोक म्हणतात. काही जवळचे त्यांचे सहकारी सांगतात की एकनाथ शिंदे साहेब हे त्यांना आपल्या घरचे आहेत असंच म्हणतात. आणि याचा परिचय त्यांनी वेगवेगळ्या घटनांमधून, वेगवेगळ्या मदतीमधून लोकांना दिलेला आहे. जाधव साहेब तुमचं सहर्ष स्वागत डिजिटल कोल्हापूरमध्ये. नमस्ते. आपले सहर्ष तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आधीच आभार मानतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अत्यंत निकटवर्तीय व्यक्तिमत्व आणि निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोकांचं आवडीचं व्यक्तिमत्व असा तुमचा उल्लेख केला. हा उल्लेख खरा आहे? हो हो हो. अगदी अगदी अगदी. एकनाथजी शिंदे साहेबांच्या जवळच असं म्हणजे एक व्यक्तिमत्व असं म्हणजे या पद्धतीने माझ्याकडे बघितलं जातं. अच्छा. एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळच. अच्छा, नक्कीच. मला तर म्हणजे असंही काही ठिकाणी मला ऐकायला मिळालं की कोल्हापूर म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सागर जाधव हे आठवतात. हो नक्कीच. नक्की नक्की. इतकी तुमची निकटतम तुमचे संबंध आहेत साहेबांशी. अगदी अगदी अगदी. मी थेट तुमच्या व्यक्तिमत्वाकडे येणार आहे, मी तुमच्या जडणघडणीकडे येणार आहे. मला सांगा तुमचं बालपण कुठलं आणि कसं गेलं ते? बालपण म्हटलं तर माझं 1ली ते 7वी विद्यामंदिर येवती इथे शिक्षण झालं. म्हणजे तुमचं गाव येवती? हो, प्रॉपर माझं गाव येवती, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्यानंतर माझं 8वी ते 10वी हे शिक्षण जे.एन. हायस्कूल
व बावीवडर ज्युनियर कॉलेज इथे इस्पूरला येथे आपलं वरचं 8वी ते 10वी शिक्षण झालं. त्यानंतर शाळेचा जर किस्सा सांगायचा जर म्हटलं तर शाळेची आवड कमी, इतर जे असतं म्हणजे खेळात वगैरे म्हणा, हा हिची आवड जास्त. आणि 10वी मध्ये असताना एक घटना घडली अशी की आमच्या वडिलांचं अचानक दुखणं एक उत्पन्न झालं. अच्छा, आजारी पडले. हा आजारी पडले, उद्भव झाले. ते दुखणं असं होतं की म्हणजे फार क्रिटिकल होतं. ते ऑपरेशन त्यांचं मिरजेमध्ये झालं, मिशन हॉस्पिटल. हा मिशन हॉस्पिटलला. आणि त्यावेळेला घरी कोर मी, माझा भाऊ थोरला आणि आई वडील असे आम्ही 4 जणांचं आमचं छोटस लहान कुटुंब. वडिलांना घेऊन आई आणि भाऊ माझा मिरजेमध्ये राहिले. त्यानंतर मला घरी फक्त कोण, मीच एकटा. आमचे जनावर 2, शेती अधिक जास्त. त्यावेळेला ऊस वगैरे काढण्याची वेळ आली. मूळ व्यवसाय शेतीच. शेती, मूळ व्यवसाय आमचा शेती. त्यानंतर माझ्या घरी त्यावेळेला फक्त माझी आईची आई, आजी हे होते. त्यांचं फार मोठं आमच्या घरासाठी फार मोठं योगदान. ज्यावेळेला अडचण येईल काय येईल त्यावेळेला ते आमच्या सदैव आमच्या सोबत असायचे. त्यांची फार आवर्जून मला आठवण येते. आणि त्यावेळेला काय झालं की आमची म्हणजे ऊस जायची वेळ आली. आणि त्यावेळी सगळे आमच्या घरातले सगळे आमची तिकडं दवाखान्यात म्हणजे त्यावेळेस दवाखान्यातच होती त्यावेळेला. त्यानंतर त्याच पिरियडमध्ये माझी 10वीची परीक्षा चालू होती. मला 10वीचा अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. सकाळी शेण काढल्यापासून धारा काढणे, चारा घालणे, जोराने जनावरांचे वैरण वगैरे सगळं आवरत 10ची वेळ व्हायची. त्यानंतर आवरायचं, गडबडीने कांगोळ वगैरे करायचे, आवरायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षेतून आल्यानंतर त्यानंतर तसं संध्याकाळचा पण दिनक्रम, जनावरांचं शेण काढणे, पाणी पाजणे, धारा काढणे, दूध घालणे, त्यानंतर आजीला काय हवं नको ते बघायचं, अशा गोष्टी असा दिनक्रम असायचा. त्यामुळे मला अभ्यासाला वेळ मिळाला नाही. नेतृत्व करण्याची आवड तुम्हाला सुरुवातीपासून आहे असं तुम्ही मला म्हणाला. हो. तुम्ही राजकारणामध्ये पडलात. तुम्ही ग्रामपंचायतीला 3 वेळा तुम्ही निवडून आलेला. मला सांगा की जेव्हा राजकारणाकडे तुम्ही वळायला गेलात तेव्हा डोक्यात काय होतं? कोण राजकीय गुरु होता तुमचा? सांगणार कोणी होतं? राजकीय पार्श्वभूमी होती घरात? आमच्या तशी जर म्हटला तर राजकीय पार्श्वभूमी कुणाचीही नाही. कुणाची नाही. आमचा मूळचा व्यवसायाकडे लक्ष, अधिक शेती, काम भलं आपण भलं. राजकीय व्यवसाय म्हणजे राजकीय कोणाकडे वसा वारसा अजिबात काढीचा म्हणजे गंध सुद्धा नाही आमच्या कुटुंबाला. सामान्य माणसं, अगदी सामान्य. आमच्या घराला राजकीय वारसा नाही. पण का वाटलं मग राजकारणात येऊन प्रतिनिधित्व करावं असं का वाटलं? काय झालं, माझा मूळचा स्वभावच म्हणजे मला काय माहित नाही, म्हणजे पुढे माझ्या आयुष्यात काय घडेल हे काय मला माहिती नाही. डोक्यात काही ठरवलं नव्हतं? काय नाही. मला पूर्वीपासून आमचा एक मंडळ होता. आमच्या गल्लीत एक पूर्वी ग्रुप असायचा. तिथं शिवजयंती आम्ही आमच्या पलीकडं शशिकांत राणे म्हणून वसंत राणेंचं घर होतं. तिथं आम्ही सगळे आमच्या गल्लीतली सगळी मुलं जमायचो आणि तिथं आम्ही शिवजयंती साजरी करायचो. त्या शिवजयंतीत सुद्धा मला पहिल्यापासून शिवजयंती साजरी करत असताना तिथं पुढं सगळ्या गोष्टी करायच्या. पोरांना म्हणजे सगळ्यांना आपल्या मित्र परिवाराला सामावून घ्यायचं नाही. पुढे होऊन ती शिवजयंती मोठ्या उत्साहात, सगळ्यांच्या पेक्षा आपली शिवजयंती कशी मोठ्या उत्साहात साजरी होती यासाठी आम्ही आवर्जून मेहनत घेऊन आम्ही शिवजयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करायचो. जयंतीचं नेतृत्व तुम्ही करायचं? नेतृत्व आम्ही सगळे मिळून करायचो. आमचा मित्र परिवार आहे गल्लीतला, ते आम्ही सगळे मिळून, सगळ्यांना सामावून घेऊन आम्ही सगळे मिळून ते आम्ही करायचो. त्याने शिवजयंती करत आम्ही त्यानंतर आमचं राजे शिवाजी व्यायाम मंडळ झांज पथक म्हणून आम्ही स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर झांज पथकासाठी खेळायला वगैरे जायचं म्हणजे असं आवडीन. बाकी काय असू दे, घरच्या शिवाय खायला लागू दे, काही करायला लागू दे, खरं ते एक मंडळ म्हणून ते आम्ही उत्साहानं भाग घेऊन आम्ही राजे शिवाजी व्यायाम मंडळ झांज पथक स्थापना करून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही चालवलं. त्या मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे अध्यक्षपद आलं, राजे शिवाजी मंडळाचं अध्यक्षपद आलं. त्यावेळी मला जे माझ्या परीने जे काय करता येईल मंडळासाठी, जे काय करता येईल ते माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, सुरुवात ही अशी तुमची झाली? हो. डोक्यात काही नव्हतं की राजकारणात जायचं आहे, हे पद मिळवायचं आहे? काही नाही. ते आवडीतनच त्या गोष्टी, काही गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर राजकारणातलं पदार्पण जर तुम्हाला जर माझं सांगायचं म्हटलं तर माझं लग्न झालं 2007 ला. 2009 साली ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले. मग आमच्या पार्टीचे प्रमुख विठ्ठल भाऊ पाटील, वायजी पाटील, संभाजी पाटील, रंगाळ आळवेकर असतील, बाजीराव आळवेकर असतील, ग्रामीण पॅनल ग्रामीण म्हणजे आमच्या गटाचे प्रमुख अशोक पाटील असतील, ह्या सगळ्यांनी विनंती केली की मला की सागर जाधव तू ग्रामपंचायतला उभारा लागतो. नाही म्हटलं, आमच्या वडिलांचा फुल विरोध होता. आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि तू उभारायचं नाही. माझी पण काय अशी इच्छा नव्हती. माझं 2009 साली वय माझं किती, मला वाटतंय
24 वय असेल. अच्छा. वयाचं कोवळं 24. वय. एकदम कवळ, म्हणजे काय करतोय, काय करायला पाहिजे, काय केल्यानंतर काय होईल ह्याचं काय भान वगैरे असं काही गोष्टी नव्हत्या. मग त्यानंतर 2009ला ज्यावेळी ग्रामपंचायत इलेक्शन लागली, ग्रामपंचायत इलेक्शन लागल्यानंतर त्या सगळ्या नेते मंडळींनी मला विनंती केली. 2009 साली सगळ्या नेते मंडळींनी मला विनंती केली की तू ग्रामपंचायतला उभा राहायला पाहिजेस. नाही म्हटलं, आमचा ते काय पिंड नव्हे आणि आम्हाला काय राजकारणाची आवड नाही आणि मला त्यात उभा राहायचं नाही. कारण का गावचा मित्र परिवार आहे तसा मला एकत्र ठेवायचा होता. त्यामुळं मला राजकारणात पडायचं पण नव्हतं. राजकारणात गेल्यामुळं विरोधक तयार होतील, हा, आपले ही संबंध भीती- तुटतील, ही संबंध भीती होती. तुटतील. हा, ही 100% होती. हे प्रामुख्याने मला मित्र परिवार जोडायला, आपलेपणा करायला ही म्हणजे फार मोठी आवड मला. त्यावेळी आपल्याला नेते मंडळीने आमच्या विनंती केली की तू उभा राहायला पाहिजेस. वडिलांचा म्हणजे अतिशय विरोध, काही केल्यास वडील तयार व्हायला तयार नाही. बऱ्याच त्या मंडळींनी सुद्धा वडिलांना आमच्या विनंती केली, काय नाही सागर उभारायला लागतोय आम्हाला त्या वॉर्डात. सागर उभारला की 100% आमची सत्ता येऊ शकते. सागरचं वातावरण चांगलं आहे, सागरला मानणारे लोक आहेत आणि त्यामुळे सागरला उभा करायला लागतं. त्यावेळी तुमच्याबद्दल निवडणुकीमध्ये अनुकूल वातावरण होतं. 100% अनुकूल, 100%. आपलं कोणाशी वैरवाद नाही, कोणाशी भांडण तंटा नाही, सगळ्यांशी आपुलकीन. आजही माझा तो स्वभाव आहे. त्यामुळं तिने आग्रहाची मागणी केली की तू उभा राहायला पाहिजे. मग कालांतरानं थोड्या दिवसांनी झाल्यानंतर त्याने सारखं पाठ घेतली, सारखं घरी येणं चालू केलं. मग त्यानंतर मग वडिलांनी परमिशन दिली, होकार दिला. ठीक आहे म्हटलं, काय करायचं ते करायला. त्यानंतर फॉर्म भरला, त्यानंतर इलेक्शनची पिरियड. मग मला एवढी त्यात कशी आवड निर्माण झाली माझं मला पण कळालं नाही की इलेक्शन लागली म्हणले की असा खुळ्यासारखा पळतोय. ओके. कुठलाही ऑप्शन मी शिल्लक ठेवत नाही. येणं केणं प्रकारे नाही काय नाही, मला गुलालापर्यंत पोहोचायचा आहे, विषय संपला. ओके. त्यानंतर मी इलेक्शन लागली, फॉर्म भरला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेला मी म्हणजे योगायोगाने त्यावेळेला मी पहिल्याच टप्प्यात माझ्या पहिल्याच म्हणजे राजकीय म्हणजे पहिल्याच परीक्षेत मी पास झालो, चांगल्या मार्कानं पास झालो. ओके. त्यावेळेस मी निवडून आला पूर्ण. निवडून आलो त्यावेळेला म्हणजे गावची सेवा करायची मला संधी मिळाली. 2009ला इलेक्शन झाली, त्यानंतर मी निवडून आलो. त्यानंतर 1 वर्षानंतर लगेच मला उपसरपंच पदाचा मान मिळाला. 2010 साली उपसरपंच पद असं गाजवलं, असं काम करून दाखवलं की घराकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्यापर्यंत जो विषय येईल तो सोडवायचा प्रयत्न करायचा. पूर्ण वेळ तुम्ही दिला होता. पूर्ण वेळ गावासाठी. हे बघा कसं असते, आपण एखादी गोष्ट करतोय, एखादी गोष्ट करायची आहे, करायची तर पूर्ण ताकदीने करायची, जमत नाही तर त्यात पडायचं नाही. ओके. ह्या मताचा 100% करायचं ना तर काही करायला लागू दे, आपण त्यात ताकदीने उतरायचं, ताकदीने करायचं, त्यात आपल्याला सिद्ध करायचं. थोडक्यात एक म्हणण्याचा उद्देश. बरोबर. आपण जे कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, काही करायचं, कुठलेही क्षेत्र निवडा, जर मला करायचं ना तर 100% आपल्याला सिद्ध करायचं त्या क्षेत्रात. ह्या उद्देशाने मी त्यात पडलो. त्यानंतर उपसरपंच झालो. त्यानंतर तो 5 वर्षाचा कालावधी अतिशय चांगला गेला माझा. त्यानंतर परत दुसरी 2014ची इलेक्शन लागली. त्यावेळेला महिलेचं आरक्षण पडलं. मग आपण काम केलं तर चांगलं, त्यामुळे गावात प्रतिसाद चांगला होता आपल्याला. तरी पण थोडाफार बाबा एकदा निवडून आला, दुसऱ्या वेळा म्हटलं की थोड्याफार अडचणी, थोडं मनाचं आपण काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यामुळे किंतु परंतु लोकांच्या मनात एक थोडाफार असतोच. त्यानंतर इलेक्शन 2014चे इलेक्शन आले, महिला आरक्षण पडलं. महिला आरक्षण पडल्यानंतर मी निर्णय घेतला की आमच्या सौभाग्यवतींना माधुरी सागर जाधव यांना उभा करायचं. मग योगायोगान आमच्या वॉर्डमध्ये आरक्षण पडलं. आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो. त्यामध्ये आमच्या सौभाग्यवतींचा माधुरी सागर जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. ओके. आम्ही 6 सीटा आमच्या आल्या. ओके. पॅनेलच्या पूर्ण 6 सीटा आमच्या आल्या. एकूण किती सीट पैकी 6 आल्या? 9 पैकी 6 आल्या. अच्छा. म्हणजे पहिल्या 9 ते 14 मध्ये पण आमच्या 6 सीटा आल्या. ओके. आणि नंतरच्या पिरियडमध्ये पण आमच्या 6 सीटा आल्या. आणि त्यावेळी आमची सौभाग्यवती माधुरी सागर जाधव ह्या सलग 5 वर्ष सरपंच पद भूषवण्याचा त्यांना मान मिळाला. पूर्ण टर्म 14 ते 19चा पूर्ण टर्म त्यांना सरपंच पद म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तशाच त्या शाळा व्यवस्थापन समितीत सुद्धा 5 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, अतिशय चांगल्या पद्धतीने. ग्रामपंचायत मध्ये आपल्या परीने जे काय करता येईल गावासाठी ते आम्ही दोघांनी पती पत्नीने आधी झोकून देऊन गावची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. कुठलीही समस्या होती, पाण्याचा प्रश्न कधी आम्ही ऐरणीवर येऊ दिला नाही. बरोबर. स्वच्छतेचा प्रश्न कधी ऐरणीवर येऊ दिला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं शाळा व्यवस्थापन समिती, जर ग्रामपंचायत
ची जर संलग्न जर असेल तर तिथं आपल्याला काम करता येते. बरोबर. शाळेत तसं म्हणजे सरकारचं लक्ष तसं जसं पाहिजे बरोबर. त्या पद्धतीने सरकारचं शाळेकडे लक्ष कमी. बरोबर. शिक्षकांचा स्टाफ असेल, हं. काही सुविधा असतील किंवा काही योजना वगैरे असतील, बरोबर. ते थोड्याफार कमी. मग त्यामुळे ग्रामपंचायतकडे आमच्याकडे असल्यामुळं, आमच्या सभापतींच्याकडेच ते अध्यक्षपद असल्यामुळं आम्ही शाळेमध्ये त्यावेळेला मुख्याध्यापक रिक्त होतं, हं. शिक्षक स्टाफ कमी होता. बर. मग काय करायचं आम्हाला सुचना. हं. शिक्षक तर पूर्ण वेळ जर असतील तर मुलांना शिक्षण चांगलं, बरोबर. म्हणजे शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, जे आपल्याला टार्गेट आहे, जे आपल्याला काय करता येईल ते त्यातनं साध्य करता येईल, त्यासाठी शिक्षक स्टाफ आपल्याला पूर्ण पाहिजे. बरोबर. आम्ही म्हणजे पोर्टलद्वारे भरायचे असेल त्यावेळी आम्ही आवर्जून जिल्हा परिषदमध्ये उपस्थित राहून तिथं नेते मंडळींना कोणाला सांगायला लागत असले तिथं सांगून की तिथं आम्हाला शिक्षक पाहिजे, तिथं मुख्याध्यापक तो मुद्दा लावून धरला तुम्ही. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.